लक्षात घ्या, जो सायन्स किंवा विज्ञान हा विषय आहे, जनरल सायन्स म्हणतो आपण त्याला. त्या विषयाची भीती आपल्या सर्वांमध्ये जवळपास असते आणि त्या विषयाचं एवढं कंट्रिब्युशन आहे समजा, की आपली प्रिलिम निघण्यामध्ये खूपच जास्त आहे. त्यातल्या त्यात आपल्याला भीती कशाची, की न्यूमेरिकलची जास्त भीती आहे. ठीक आहे, की समजा एखादा प्रश्न आला, तर ते आपण सोडवत नाही किंवा एक्झाममध्ये पण त्याला सोडून देतो. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी ते न्यूमेरिकल करतात समजा किंवा त्यांनी करून घेतले ते न्यूमेरिकल किंवा त्यांनी ते एक्झाम हॉलमध्ये बरोबर आणले, तर ते एकदम 2.5 मार्काने म्हणा ते पुढे जातात. ठीक आहे. ते एकदम सोपे न्यूमेरिकल आहेत, असं काही अवघड नाही. ठीक आहे. 8वी, 9वी, 10वीच्या बेसवरती आपल्याला आयोग प्रश्न विचारतं. एकदम सोपे-सोपे विचारतात. आपण फक्त त्या भीतीपोटी ते करत नाही. त्यामुळे ते अवघड होऊन जातं. ठीक आहे. या उद्देशानंच आम्ही उमेद आहे तुमच्याकडं 8वी, 9वी, 10वीचे आम्ही एकदम सगळे न्यूमेरिकल्स तुमच्याकडं घेऊन आलोय. तुम्ही ते न्यूमेरिकल व्यवस्थित बघा. त्याचं 2दा-3दा हा व्हिडिओ बघा वाटलंस. पण ते तुम्हाला जमले पाहिजे आणि एक्झाम हॉलमध्ये ते तुमचं चुकता कामा नये. हा एक प्रामाणिक उद्देश आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तर आहेतच. तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशी आमची ग्वाही आहे. ठीक आहे. तर बघूया. बघा हे 8वीचे न्यूमेरिकल्स आहेत माझ्याकडं. फोर्स अँड प्रेशर नावाचा जो टॉपिक आहे त्यावरचे हे न्यूमेरिकल्स आहेत. एकदम सोपे 2-3 कन्सेप्ट आहेत त्याच्यातल्या. त्या कन्सेप्ट एकदा आपण क्विकमध्ये डिस्कशन करून टाकूया